पोहोचलात आपण? हा, कशी वाटली जागा? अब तो हम आपको पहचान चुके हैं, तो फिर अब छिपने की वजह? अगर आप हमें जानते हैं तो सामने आने की जरूरत क्या है? हमें बाजी चाहिए। हमारे ही सामने हमारे ही टुकड़े करने की कसम खाई है उसने। टुकड़े तो हम करेंगे उसके। बाजी जंगल में जाकर जरूर तहकीकात करेगा, ये मालूम था हमें। उसे तो वही खत्म करना था, लेकिन किस्मत ने साथ दे दिया। आम्ही समजू शकतो, पण फार घाई बरी नव्हे आणि आता तर नाहीच नाही। अब बाजी फिर से कोतवाली के लिए काम कर रहा है। ये कोतवाल जी कुछ ज्यादा ही मेहरबान है बाजी पर। ठीक है, शायद शेरा तक पहुंचने की कुछ ज्यादा ही जल्दी। जो हुआ अच्छा ही हुआ। अब बाजी रफ्तार से हम तक पहुंचने की कोशिश करेगा और उसी रफ्तार से हम उसका खात्मा करेंगे। आने दो उसे। अब शुरू होगा खेल आग और पानी का। हिरे, मला तर लई भ्या वाटत होतं बाई। एकीकडे बडीवीचा भ्या आणि दुसरीकडे तू जंगलात एकटी गेलतीस ते। तरी बरं शिलेदार गाठ पडलं। मी ती पर्वती मागची जागा बघितली छबू मामा, जिथे आपल्या चिचोक्याला हिरा, अक्का, चिचोक्या, घे। चल गजाननाच्या पाया पड। पण तू रडू नकोस। तू रडलीस की मला बी रडू येतं आणि मला माझी अक्का रडलेली चालणार नाही। चिचोक्या, 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 हिरे काय झालं? अरे आपला चिचोका इथं आला होता, बघ कुठं गायब झालाय। कुठं आहे? इथं तर कोणच नाही। अरे मग ही जास्वंदीची। चिचोक्याची याद आली ना, नका पाणी आणून डोळ्यात। चिचोक्याला त्याची अक्काचं रडताना बघून बरं वाटणार नाही। चिचोक्यासाठी का होईना, पण रडू नका। नाही रडणार। कोतवालांनी कोतवालीत रुजू केले मला। वय आता शेराला पकडणं हे समद्यात मोठं काम आहे कोतवाली पुढं, आणि आपल्याला बी तेच हवे, म्हणून मी बी रुजू झालो। आता त्याच कामासाठी चाललो होतो, तेवढ्यात तुम्ही दिसला। कुठे निघालात? भवानी मातेच्या देवळाकडं। मी पण येते। नाही नाही, तुम्ही कशाला, मी जाऊन येतो। तुम्ही कितीही नाही म्हणालात तरी ऐकणार आहे का मी?
चिचोक्याला मारणाऱ्या शेराचा शोध मलाही लावायचा. छबू मामा, तुझा घरी. अगं पण मी माघारी येते, तुझा. चल. इथे एखादा दरवाजा असेल हे कोणाला सांगूनही नाही पटणार. मग चिचुका कसा गेला? आता हा दरवाजा उघडायचा कसा याचा शोध घ्यायला हवा. म्हणजे हा ठसा दाबला की दरवाजा उघडला जातो. चिचोक्याने चुकून हाच ठसा दाबला असणार. आज जाऊन बघायला पाहिजे. तुम्ही बाहेरच थांबा, मी जाऊन आलो. नाही, मी पण येते. अहो पण वगैरे काही नाही, मी पण येणार. सावकाश. इथून आत आल्यावर दरवाजा बंद झाला असता. दरवाजा बंद झाल्यावर चिचुकानं कुणाला तरी बघितलं असेल. कुणाला बघितलं असेल? शेराला नाही, पण चिचुक्यानं शेराला कधी बघितलंच नाही. मग तो घाबरून का पळाला? चिचुका आत होता, त्यानं कुणाला तरी बघितलं आणि तो घाबरून बाहेर पळाला. बाहेरच्या लोकांनी त्याला पळताना बघितलं, पण त्याच्या मागं कोणीच नव्हतं. आणि ती व्यक्ती इथून बाहेर पडली म्हणजे इथून बाहेर पडायला नक्कीच दुसरी वाट असणार. या इकडे. बाजी
दादाजी तुम्ही इथं काय करताय? अरे ते मला भुयाराची तपासणी करायला पाठवलंय. कोतवालीचा हुकूम आहे. पण बाजी तू इथं कसा? अहो मी बी तपासणी करायला चालोय. तू बी? हा. अरे कोतवालीत समजलं तर बॉम्ब होईल. तुला अधिकार नाही असं तपासणी करायचा गड्या. दादाजी आता मी कोतवालीत रुजू झालोय. असं? आता शहराला हुडकायची जिम्मेदारी मी माझ्यावर टाकली. अरे लय भारी. आणि हिरा तू हे तर कशी कोतवालीत बायमाचं रुजू केली कवापासनं? नाही, मी शिलेदारांसोबत आली आहे. हा असं. मग चला. हे तर आरसंच आरसं आहे नुसतं, दुसरं काय नाही. नाही, इथे येण्यासाठी हा एकच दरवाजा दिसतोय, पण दुसरा दरवाजा नक्की इथे कुठेतरी असणार आहे. पण इथे तर फक्त आरसेच आरसे दिसतात. मग अजून एक दरवाजा? अगं पोरी, दुसरा दरवाजा नाही इकडं. मी सगळी तपासणी केली. भाजी मला काय वाटतं, इथं एवढे आरसे म्हणजे इथं नक्की कोणीतरी बाई राहत असणार. हा, ती खेळणीवाली राहत असणार इथं. नाही दादाजी, या आरशांच्या मागे नक्की काहीतरी असणार. एक, दोन, तीन. भाजी एक म्हणता तीन तीन भुयार, म्हणजे 3 दरवाजे निघालं की. ह्या आरशांमधून आतलं सगळं दिसतंय, म्हणजे शेरा आणि अजून कोणीतरी इथे भेटत असणार. अगं दुसरं कोण? ती खेळणीवाली. दादाजी, तुम्ही सारखं त्या खेळणीवालीवर जाऊ नका. कुणीतरी आपल्यातलंच आहे जे आपली ओळख लपवते. आपल्यात तोंड लपवणारं कोण असणार? कोणच नाही. का नाही?
ती व्यक्ती जर हे सगळं लपून छपून करतीये तर ती नक्कीच स्वतःची ओळख लपवतीये हे खरं. तुम्ही म्हणताय ते खरं आहे. पलीकडचं समजच दिसतंय. बाजी हे 3 भुयार कुठं निघत असतील रे? बघितल्याशिवाय काहीच करणार नाही दादाजी. आपण प्रत्येक भुयारात जाऊन पाहू. नक्की कुठलं भुयार कुठे उघडतंय हे आपल्याला कळेल. चालते. आता आपण भुयारात जाऊ आणि परत इथंच येऊ आणि प्रत्येकाचं भुयार कुठं बाहेर पडतंय हे एकमेकांना सांगू. भवानी मातेच्या देवळात तेवढी जागा असेल असं वाटलं नव्हतं गड्या. भाजी मी काय म्हणतो, मी तुझ्या संकटच येतो बाबा. नाही तर आपण सगळे संकटच जाऊ. हा दादाजी लय वेळ लागेल त्याला. आता भुयार किती लांब आहे कोणाला काहीच माहित नाही. तुम्ही या भुयारात न जा. तुम्ही इकडनं जा, मी इकडून जातो. आणि हा, कोण कुठं बी बाहेर पडलं तरी कुणालाच काहीच सांगायचं नाही. दादाजी ध्यानात ठेवा. काळजी घ्या. दादाजी जावा आता. दादाजी बाई माणूस तिथे एकटे गेले आणि तुम्ही तर घाबरत बसले होय. जा. बस या भुयारानं शेरापत्र पोचवा मला. कोण आहे?